गेल्या काही दिवसांपासून मी सातत्यानं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रात भाषणं ऐकतोय। मोदींची गॅरंटी हा जाहीरनामा प्रसिद्ध झाला तो देखील मी पाहिला आहे। प्रत्येक जाहीरनाम्यात भ्रष्टाचार करणाऱ्या व्यक्तींचा समूळ उच्चाटन करू असं लिहिलंय। गेल्या 1.5 ते 2 वर्षात सगळे भ्रष्टाचारी लोक मोदींनी आपल्या पक्षात घेतले हे ढोंग आहे, तरी देखील आम्ही प्रधानमंत्र्यांवर विश्वास ठेवतो। भाजप हा भ्रष्टाचाऱ्यांचा पक्ष बनला आहे, अशी उपहासात्मक प्रतिक्रिया संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे। पत्र केलंय श्रीकांत शिंदे यांच्या फाउंडेशनची चौकशी झाली पाहिजे, मनी लॉन्ड्रिंगचं हे प्रकरण असू शकतं। गेल्या काही दिवसापासून मी सातत्यानं प्रधानमंत्री मोदी यांची भाषणं ऐकतोय। महाराष्ट्रात येऊन ते करतायत आणि मोदी यांच्याबरोबर त्यांचे जे नवीन मित्र पक्ष आहेत त्यांची वक्तव्य ऐकतोय। मोदींची गॅरंटी असलेलं जे नवीन त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला तोही मी आता पाहिला। 2014-2019 साली त्यांचे जाहीरनामे पाहिले। त्या प्रत्येक जाहीरनाम्यात या देशातला भ्रष्टाचार बरं का आणि भ्रष्टाचार करणाऱ्या व्यक्ती यांचं समूळ उच्चाटन करू अशी मोदींची गॅरंटी 2014 पासून। आता नव्याने गॅरंटी दिली। ही गॅरंटी देत असताना गेल्या 1.5-2 वर्षामध्ये देशातले सगळे भ्रष्टाचारी लोक मोदींनी आपल्या पक्षात घेतले। भारतीय जनता पक्ष हा भ्रष्टाचारांचा पक्ष बनला, तरीही मोदी आणि त्यांच्या लोकांचं भ्रष्टाचार खतम करण्याचं तुंतुणं सुरूच आहे। ढोंग आहे खरं म्हणजे। तरीही आम्ही प्रधानमंत्र्यांवरती विश्वास ठेवायला हवा, जरी ते आज कार्यवाहक प्रधानमंत्री असले तरी। रोखे घोटाळा हा या विश्वातला, हिंदुस्थान मधला निवडणूक रोखे घोटाळा हा या जगातला सगळ्यात भयंकर घोटाळा आणि भ्रष्टाचार हे जगानं मान्य केलं। म्हणजे सरकारचा दबाव, सरकारचा लालच, अनेक अशा मोठ्या कॉर्पोरेट कंपन्या, ठेकेदार, दारूवाले, कॉन्ट्रॅक्टर, रस्ते बनवणारे, पूल बनवणारे, फार्मास्युटिकल्स कंपन्या यांना शेकडो हजारो कोटी रुपयाची कामं द्यायची आणि त्या बदल्यात निवडणूक रोखे माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या निधीमध्ये हजारो कोटी रुपये गोळा करायचे, त्यातून निवडणुका लढायच्या, त्यातून आमदार खासदार खरेदी करायचे। हा गेल्या 10 वर्षातला किंवा त्याच्या अलीकडच्या काळातला गोरखधंदा भाजपनं सुरू केला। कोणत्याही व्यवहारात पारदर्शकता नाही, ऑडिट नाही। त्याच पद्धतीनं पीएम केअर फंड जो कोविड काळामध्ये सुरू केला, त्याचा हिशोब नाही। कोणी पैसे दिले, किती दिले, कशाच्या बदल्यात दिले, त्यात परदेशी कंपन्या किती आहेत, त्या पैशाचा विनियोग कशा प्रकारे सुरू आहे, या संदर्भात मोदी काही बोलायला तयार नाही। तो खाजगी ट्रस्ट आहे, पण सरकारी असल्याचा दाखवून त्याच्यामध्ये लाखो कोटी रुपये गोळा केले। महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा एक छोटा घोटाळा, छोटा म्हणता येणार नाही, किमान तो 500 ते 600 कोटीचा आहे। छोटा म्हणता येणार नाही, पण त्यांच्यासाठी छोटा, कारण ते 8,000-10,000 कोटीच्या वरच जात असतात। गेल्या काही दिवसापासून आम्ही पाहतोय, मला अनेकांनी माहिती दिली, त्यातल्या त्यात नितीन सातपुते नावाचे सिनियर वकील आहेत। नितीन सातपुते यांनी धर्मादाय आयुक्तांकडे रितसर माहिती मागितली आणि तक्रार केली की हे जे श्रीकांत शिंदे फाउंडेशन आहे त्यांचे